नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास कोरोनाचे दशावतार ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांचंच रोजचं जगणं कठीण झालंय. मग निराधार बालकांची अवस्था काय होत असेल? लॉकडाऊनच्या झळा बालगृहातल्या लहानग्यांना कशा सोसाव्या लागतात, पाहूयात ह्या खास रिपोर्टमधून. चार भिंतीत खेळणारी औरंगाबादच्या सिडको भागातल्या शोभना बालगृहातली ही मुलं. या बालगृहात 27 निराधार मुलं एकत्र राहतात आणि शिकतात. त्यांना कोरोना माहितीये. मास्क लावून होता होईल तेवढं सोशल डिस्टन्सिंग ते पाळतायत, त्यामुळे ते सुरक्षित राहतील. पण लवकरच भुकेचं मोठं संकट त्यांच्यावर कोसळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षांपासून या बालगृहाला सरकारी मदतच मिळालेली नाही. लॉकडाऊनमुळे लोकांकडून मिळणारी आर्थिक मदतही बंद झाली आहे. त्यामुळे खाणारी 27 तोंड आणि त्यांना सांभाळणारे 4 जण यांचं पोट कसं भरायचं असा प्रश्न बालगृह चालवणाऱ्या सरपते दाम्पत्याला पडलाय. आज रोजी आम्ही जोपर्यंत कोरोना व्हायरसमध्ये जेवढं काही आम्हाला या मुलांना चांगलं ठेवता आलं त्या परिस्थितीमध्ये आज रोजी आम्ही ठेवत आहोत. परंतु आजच्या मितीला आमच्या संस्थेमध्ये बँक बॅलन्स नाहीये, कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध होत नाहीये. बालकांना आम्हाला देखील कंपाऊंडच्या बाहेर जाता येत नाही. या बालगृहाबाबत कोर्टात खटला सुरू आहे. त्यामुळे 5 वर्षांपासून सरकारी अनुदान मिळत नाहीये. आता जेमतेम 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच किराणा उरलाय. त्यामुळे दानशूर लोकांनी पुढे येऊन या निराधार मुलांसाठी आधार व्हायची गरज आहे. जे अन्नदाते होते त्यांनी तर आता थोडंसं त्यांचा जो ओघ होता होण्याचा, तो जो 50% होता तो आता 10% ते 5%वर आलेला असून आता काही दिवसांनी म्हणजे आता अकाउंटला तर 1 रुपया पण नाही बालगृहाच्या, परंतु आता तुम्हाला जर दाखवलं तर आमचे डबे सुद्धा पूर्ण रिकामे झालेले आहे. एकत्र खेळणाऱ्या या चिमुकल्या चेहऱ्यांना भविष्यातल्या संकटाची जाणीवही नाही. त्यांना सांभाळणारे हात मात्र धास्तावलेत. मदतीसाठी हात पुढे करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशाल करोळीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पिकांचं नुकसान होतंय. भाजीपाल्याला मागणी असली तरी मशरूम सारख्या महागड्या पिकांना हॉटेल्स बंद असल्यामुळे मागणी नाहीये. त्यामुळे कोट्यवधींची मशरूम्स फेकून देण्याची वेळ आली आहे. शिरूर तालुक्यातल्या आंधळ गावातली ही मशरूमची शेती. मशरूम्सना हॉटेल्स, मॉलमध्ये चांगली मागणी असते, त्यामुळे हे फायद्याचं पीक. ही शेती आता कुठे बहरत असताना कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे मशरूम्स फेकून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झालं त्याच्या आधीच 8 ते 10 दिवस आम्हाला त्याचा इफेक्ट जाणवायला लागला. याचं मुख्य ग्राहक हा हॉटेल्स आणि मॉल्स असल्यामुळं आणि ते सर्व बंद असल्यामुळं आम्हाला अक्षरशः प्रोडक्शन कॅपॅसिटीच्या 75% म्हणजे 1.5 ते 2 टनापैकी साधारण 1 टन माल रोजचा फेकायला लागत होता. मशरूमचं उत्पादन घेण्यासाठी महिन्याला साधारण 53 लाखांचा खर्च येतो. त्यामधून महिन्याला 50 टन मशरूम्सचं उत्पादन व्हायचं आणि महिन्याला 8 लाखांचा नफा. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मशरूमच्या शेतीत कोट्यवधींचं नुकसान झालंय. ज्याप्रमाणे शुगर फॅक्टरीजला राज्य शासन हमी देऊन कर्ज देतं त्या प्रकारेच आमच्या मशरूम उद्योगाला केवळ 70 कोटी रुपये हमी देऊन जर कर्ज दिलं तर आमचा उद्योग हा चांगल्या प्रकारे पुन्हा उभारी धरू शकेल. मशरूमसह जवळपास सगळ्याच पिकांचं नुकसान झालंय. सरकारनं वेळेवर शेतीला उभारी देण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. तर कोरोनामुळे ग्रीन हाऊस फुल शेती ही संकटात सापडली. गेल्या 2 महिन्यांपासून फुलांची निर्यात ठप्प झाली आहे. कोरोनामुळे अर्थकारण बिघडल्यानं ग्रीन हाऊस शेतीच बंद होण्याच्या मार्गावर आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचे हे अव्वल गुलाब मातीमोल होत आहेत. काळजावर दगड ठेवून हे गुलाब फेकून द्यावे लागत आहेत. कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यातल्या ग्रीनहाऊसमध्ये फुल शेती करणाऱ्या प्रत्येकाची अवस्था अशीच आहे. लॉकडाऊनमुळे फुलांची निर्यात बंद आहे. त्यामुळे गुलाबाची फुलं फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकेका ग्रीनहाऊसचं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. 20 तारखेपासून पूर्ण टोटली जी फुलं येत होती आपली पूर्ण ते इथल्या इथंच सगळे मला खोडून टाकावं लागली. आणि त्याचा खर्च जवळपास तसं नुकसान बघायला तर आमचं गुलाब, जरबेरा
कॅप्सिकम, क्रिसांथेमम ह्याचं म्हणून जवळपास महिन्याला 1 कोटीचं तरी नुकसान झालेलं आहे. कोरोनाचं संकट, त्यात अवकाळी पाऊस, त्यातूनही ग्रीनहाऊस मालक कसेबसे झाडांना वाचवण्यासाठी आटापिटा करतायत. त्यात कोरोनाच्या भीतीमुळे कामगारही कामावर येत नाहीयेत. झाड जगण्यासाठी याचे कटिंग, बेंडिंग, फुलं वेळच्या वेळी तोडणे, पाणी, औषधं ही कामं वेळच्या वेळी करावी लागतात. पण लेबर नसल्यामुळे हे काम करू शकत नाही आम्ही आता. त्यामुळे नुकसान होत चाललंय झाडांचं. पुरातून सावरतात न सावरतात तोच पुन्हा कोरोना नावाचं संकट ग्रीनहाऊस शेती करणाऱ्यांवर कोसळलंय. यातलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. ग्रीनहाऊसच्या शेतीचं अर्थकारण सरकारी मदतीच्या गणितातही बसत नाही. त्यामुळे ग्रीनहाऊस शेती बंद होण्याची भीती व्यक्त केली जातीये. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. लॉकडाऊनमध्ये केस वाढल्यानं अनेकांनी घरच्याच घरी हेअरकट केला किंवा ज्यांना ती कलाकुसर जमली नाही त्यांनी सरळ समर कटच्या नावाखाली ट्रिमर फिरवून टाकला. पण ह्या सगळ्यामुळे नाभिक किंवा ब्युटी पार्लरचं संकट आता वाढलेलं आहे. सध्या डोक्यावर ट्रिमर फिरवून जंगल काढून सपाट मैदान करण्याचे उद्योग तुमच्यापैकी अनेकांनी केले असतील. कारण केस कुठे कापायचे आणि कुणी कापायचे, त्यातच विदर्भासारख्या प्रचंड कडक उन्हाळी प्रदेशात तर हे जंगल बाळगणं निव्वळ अशक्यच. त्यामुळेच अनेकांनी घरच्या घरीच हेअरकटचे प्रयोग केलेत. कुटुंबाशिवाय अतिरिक्त कोणाही व्यक्तीशी संपर्क करायचा नाही असं ठरलं. त्याच्यामुळे वाट पाहिली मग शेवटी 2 महिन्याने केस एवढे वाढले होते, बोजा वाढायला लागला. गरमीमुळे पुन्हा त्रास होता. नाविकाचे दुकानापासून सर्व गोष्टी बंद आहे. त्यामुळे आता केस फार वाढले होते आणि काही पर्याय नव्हता. आणि उन्हाळ्याचं हे आहे, त्यामुळे मग घरीच पर्याय काढला, ट्रिमर घेतलं. ट्रिमरनी स्वतःच्याच हाताने मग स्वतःच नावी बनलो. पण या सगळ्या प्रकारामुळे नाभिक समाज मात्र चिंतित आहे. पोट कसं भरणार याची चिंता त्यांना सतावतीये. आम्ही सगळे शासनाने दिलेले अटी नियम पाळण्यास तयार आहोत. परंतु याच्यानंतर जर लॉकडाऊनमध्ये आमचे सलून दुकानं जर उघडण्यात नाही आले तर आम्ही घरोघरी जाऊन दाढी कटिंग करू. सरकारने दारूची दुकान, सर्व व्यवसाय, हार्डवेअर वगैरे सर्व व्यवसाय दुकान चालू केलेले आहे. म्हणून आमची का बरं चालू नाही करून राहिले? आमची कोणती समस्या असं आहे? सलून्स कधी उघडतील याबद्दल अनिश्चितता आहे. ती उघडल्यावरही प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. साहजिकच पार्लर्सचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे या अख्ख्या उद्योगासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पैठणी उद्योगालाही बसलाय. येवला शहराचं सगळं अर्थकारण पैठणीभोवती फिरतं. ते सगळं आता ठप्प झालंय. जगभरात प्रसिद्ध असलेल्या पैठणीचाही सगळा कारभार ठप्प झालाय. येवला शहरातील 40% कुटुंब पैठणी विक्रीचा किंवा पैठणीशी संबंधित कामांवर अवलंबून आहे. ऐन लग्नसराईत कोरोना आणि लॉकडाऊनचा पैठणी उद्योगाला मोठा फटका बसला. अनेक विक्रेत्यांपुढे आणि हातमाग धारकांपुढे कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न आहे. आमच्या संपूर्ण विणकरावर 2-3 महिन्यापासून काही काम नाही. जे काम होतं पहिले वर्क होम करत होतो आम्ही, पण ते कालांतराने सर्व आता ठप्प झालेलं आहे. आणि ज्या काही साड्या आम्ही काढून ठेवलेल्या आहे पहिले, त्या साड्यांना गिराईकी नाही. कर्ज काढायला राहते, त्याचे व्याज भरायला पण सध्या परिस्थिती नाही. घरातलं हप्त्याच किराणा कसं करावं त्याची मोठी परिस्थिती. केंद्र आणि राज्य सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे का आमच्या विणकर समाजाला त्यांनी काहीतरी आर्थिक मदत करावी. येवला शहरासह तालुक्यात सुमारे 9,000 हातमाग आहेत. या हातमागांवर काम करणारे तसंच रंगणी, चांदणी, पदर काढणारे, उकळणारे असे सुमारे 30,000 विणकर कारागीर आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये सुमारे 100-125 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. पण कोरोनामुळे विणकर कारागिरांचे वर्षाचे आर्थिक गणित बिघडून गेले. संपूर्ण पैठणी उत्पादन क्षेत्रामध्ये 120 कोटींचा उलाढाल पूर्णतः ठप्प झालेली आहे असा माझा अंदाज आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारला या संपूर्ण विणकरांच्या वतीने मी नम्र विनंती करतो की त्यांनी ह्या विणकर बांधवांना आर्थिक विवंचनेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. सगळे सोहळेच बंद झाल्यानं पैठण्या आणि उंची साड्या कोण घेणार? पुन्हा हे सोहळे कधी सुरू होतील याचा अंदाजच नाही.
त्यामुळे पैठणी उद्योगावरची ही संक्रांत किती काळ राहणार याची चिंता आहे. चेतन कोळस, झी 24 तास, येवला. तर ह्या लॉकडाऊनमुळे प्राण्यांनाही त्यांचं दिवसभराचं टाइम टेबल बदलावं लागले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे म्हशींना दूध देण्याच्या वेळेत बदल करायला लागलाय. असं का झालंय पहा. लॉकडाऊनचा गाई म्हशींवरही परिणाम. म्हशींना बदलावी लागली दूध देण्याची वेळ. म्हशींचं रात्रभर जागरण. कल्याण जवळच्या हाजीमलन परिसरात बरेच गोठे आहेत. या गोठ्यांमधून कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. आता लॉकडाऊनमुळे इथल्या म्हशींना दूध देण्याच्या वेळाही बदलाव्या लागल्यात. साधारणपणे सकाळी 6 आणि संध्याकाळी 5 अशा 2 वेळा दूध काढलं जायचं. पण आता लॉकडाऊनमुळे अनेक डेअऱ्या दुपारी 2लाच बंद होतात. त्यामुळे त्या आधी दूध पोहोचवावं लागतं. परिणामी या तबेल्यांमध्ये रात्री 2 वाजताच दिवस सुरू होतो. 2 तासात दूध काढून पहाटे 4 वाजता डेअरीत दूध दिलं जातं. तर संध्याकाळसाठीचं दूध दुपारी 12 वाजताच काढून 1:30 पर्यंतच डेअरीत पोहोचवावं लागतं. हे लॉकडाऊन लागल्यामुळे आम्हाला त्या डेअरीवाल्यांनी सांगितलं दूध आम्हाला 1 वाजता पाहिजे दुपारी. संध्याकाळचं दूध 7 वाजताचं दूध सकाळी म्हणजे 1 वाजता पाहिजे आणि सकाळचं दूध सकाळीचा तो 5 वाजता पाहिजे. तर आम्हाला त्रास होऊन म्हणजे आम्ही त्रास सहन करतो की आता 2 वाजता रात्री उठून आम्ही दूध काढतो सकाळचा आणि संध्याकाळचा 12 वाजता म्हशी घेतो आणि 1:30 वाजता आम्ही दूध तयार करतो. या बदललेल्या वेळापत्रकामुळे तबेल्यातले कामगार आणि दुभत्या म्हशींना रोज जागरण होत आहे. त्यामुळे रोज सरासरी 180 लिटर मिळणारं दूध 140 लिटर इतकंच मिळतंय. तर असं झालंय की 12 तासात आम्हाला दोन्ही वेलची पिलाई कंप्लीट करावी लागते. त्याच्यामुळे जवळजवळ 7 ते 8 तासाचा जो डिस्टन्स पडलाय त्यांच्यामध्ये त्याच्यावर दुधावर भरपूर परिणाम आहे. 40 ते 50 लिटरच्या आसपास दुधाचा परिणाम झालाय. दूध देण्याच्या बदललेल्या वेळेचा म्हशींच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. आता कोरोना संपेपर्यंत हे उलट चक्र सुरूच राहणार अशी चिन्ह आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, अंबरनाथ. लॉकडाऊनच्या काळात माणूस घरी बसेल, उगाच बाहेर पडणार नाही अशी अपेक्षा होती. पण जंगलात जाऊन माणसांना चक्क शिकार सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या काळात शिकार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊन मधली ही काळी कृत्य. कोण घेते लॉकडाऊन मध्ये प्राण्यांचा जीव? ही दृश्य शिकारीची. विदर्भातल्या जंगल भागामध्ये लॉकडाऊनच्या काळात शिकारीचं प्रमाण वाढलंय. भूक भागवायला माणूस आता चक्क शिकार करू लागलाय. यवतमाळच्या जंगलांमध्ये नीलगाय, ससे, रानडुकरं, मोर ह्या वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ झालीय. हा वनाच्या दृष्टीने, वन्य प्राण्यांच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. ताडोबाचं नाव तर आपण ऐकतोच. म्हणून हा प्रत्येक वन्य प्राणी वाचला पाहिजे. त्याची हत्या होऊ नये, त्याची शिकार होऊ नये यासाठी सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे. वन विभागाची गस्तही तोकडी पडतीये. त्यामुळे शिकाऱ्यांचं फावतंय. वाघांची मोठी संख्या असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्येही शिकारी टोळी फिरतीये. वनमंत्री संजय राठोड यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात हे प्रकार घडतायत. हे असंच सुरू राहिलं तर निसर्गाचा समतोल आणखी ढासळेल आणि भविष्यात आणखी मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. श्रीकांत राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. चांद्यापासून बांद्यापर्यंत रेशन कार्ड नसल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्यांची संख्या मोठी आहे. नंदुरबारच्या मौजेपाटी बेडकीच्या आदिवासींची तीच व्यथा आहे. लॉकडाऊनमुळे आदिवासींचं जगणं कसं अवघड झालंय पाहूयात ह्या रिपोर्टमधून. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं कसं करायचं असा प्रश्न नंदुरबारच्या आदिवासी कुटुंबांना पडलाय. पाटी बेडकी गावातील आदिवासींकडे रेशन कार्ड नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतजमीनही नसल्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना 6 महिने गुजरात राज्यात जावं लागतं. मात्र लॉकडाऊनमुळे तो देखील पर्याय बंद झालाय. त्यामुळे ही 88 कुटुंब गावाकडे आली आहेत. खिशात दमडी नाही, घरात धान्य नाही आणि रेशनचं धान्य मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांचं जगणंच अवघड झालंय. गावापासून आम्ही शुगरमध्ये जातात आणि आम्हाला घरी येऊन यूज करता मतदान करायचे आणि आज सुधीन बी आम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड मिळालेला नाही आहे आणि अन्य बी भेटत ना ते देतच नाही आम्हाला.
स्थलांतरितांचा जिल्हा अशी नंदुरबारची ओळख आहे. रेशन कार्ड नसलेली शेकडो गरजू कुटुंब इथं राहतात. त्यांना आपल्या हक्काची जाणीव नाही आणि सरकार स्वतःहून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत जे 5 किलो अन्नधान्य जे मिळतं आता सध्या तांदूळ तो पण दिलेला नाही आणि बाकीचे जे तांदूळ आहेत आणि अन्नधान्य आहेत ते पण अजून आज तक यांना दिलेलं नाही. सध्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये या लोकांचा भूकबळी होत आहे. जेवायला मिळत नाही. लोक उपाशी पोटी आहेत. आदिवासींना मदत केल्याचे दावे आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केले. मात्र ते किती फोल आहेत हे या भुकेल्या आदिवासींकडे पाहून कळतं. केवळ फोटो सेशनच्या कवायती करण्याऐवजी मंत्री महोदयांनी त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा. प्रशांत परदेशी, झी24 तास, नंदुरबार. यानंतर कोरोनाचे दशावतार ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.